ती 2 मिनिटे. रेल्वेच्या प्रवासात खिडकीबाहेर बघता बघता तिचा डोळा लागला. डोळ्यावर पडणारं ऊन तिला त्रास देत होतं. तिने चेहऱ्यावर पदर घेतला आणि डोळे मिटून पुन्हा झोपी गेली. त्या झोपेत तिला शेजारी कोण आलं, कोण बसलं, कसलीच जाण नव्हती. बऱ्याच वेळानं तिला जाग आली तेव्हा संध्याकाळ होत आलेली. बाहेर अंधारून आलेलं. प्रवास मोठा असल्यानं ती चांगलीच कंटाळली होती. डब्यातले बरेच प्रवासी कमी झाले होते. एक जोरात हवेचा झोत आला आणि तिने चेहऱ्यावर घेतलेला तिचा पदर बाजूला झाला आणि तिचा सुंदर चेहरा दिसू लागला. संध्याकाळच्या मंद प्रकाशात तो अजूनच खुलून दिसत होता. झोप झाल्यानं एक प्रकारची तरारी चेहऱ्यावर दिसत होती. तिने बाजूला पाहिलं. पाहता क्षणी तिचा श्वास रोखला गेला. धडधड वाढू लागली. विचारशक्ती सुन्न झाली. वेदांत. होय, तो वेदांतच होता. क्षणभर आपण स्वप्नातच आहोत की काय असा तिला भास झाला. तो वेदांतच आहे हे समजायला तिला बराच वेळ गेला. वयानुसार त्याच्या चेहऱ्यावर आलेला समजूतदारपणा, त्याच्या डोळ्यावरचा चष्मा, बदललेले हावभाव. गेली कित्येक वर्ष हाच चेहरा डोळ्यात साठवलेला होता. हे सगळं आपल्याला एका क्षणात भेटलेला तिने वेदांत, निरखलं. तो हाच 10 वर्षांपूर्वीचा. आकंठ प्रेमात बुडालेले दोघे. प्रेमाच्या आणाभाका घेतलेले. मग लग्नाच्या विषयावर दोघांच्या घरच्यांनी घेतलेला आक्षेप. मग घरच्यांच्या सुखपोटी प्रेमाचा केलेला त्याग. सगळं डोळ्यासमोरून गेलं. दोघांचेही डोळे पाणावले. वेदांत तिच्याकडे बघतच होता. डोळ्यात पाणी होतं. अशी अनपेक्षित भेट दोघांनाही धक्कादायक पण सुखावह होती. तिचे हात सरसावले. त्याचे डोळे पुसायला, नेहमीप्रमाणे. पण मधली 10 वर्ष आडवी आली. या 10 वर्षात दोघांनीही कर्तव्य म्हणून केलेला आपापला संसार, आपली मर्यादा तिने जपली. आणि पुढे सरसावलेला तिचा हात पटकन मागे झाला. त्यालाही लक्षात आलं. कितीतरी वेळ मौनातच बोलत होते दोघे. मग त्याने विचारलं, कशी आहेस? या प्रश्नाने तिचा कंठ दाटून आला. कशी असेल मी तुझ्याशिवाय? काय सांगू आणि कसं सांगू तुला? या 10 वर्षात कितीतरी वेळा तुझी आठवण आली असेल. कितीतरी वेळा तुझ्या विरहात अश्रू गाळले असतील. वाट्याला दिलेला संसार निभावताना नवरा मिळाला पण प्रियकर सापडलाच नाही. कुठून सुरुवात करू? वाट्याला आलेलं दुःख, कुचंबणा, द्वेष, हे मनातलं सगळं ती एका शब्दात बोलली. मी मजेत. त्याला त्या 2 शब्दातही सगळं समजलं. प्रेमाचा आवेग आणि मर्यादांनी जखडलेला वर्तमान, यात द्वंद्व सुरू होतं. इतक्यात काही टवाळ मुलं तिथे आली. तिचं रूप बघून तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागली. दोघेही एका नव्या दिव्यात अडकले. डब्यात इतर प्रवासी मोजून 2, त्यातही दोघे वयस्क आणि झोपी गेलेले. काही हातापायी झाली तर काहीही करू शकणार नव्हते. आजूबाजूला इतक्या घटना ऐकू येत की तिला आता घाबरायला झालं. तेवढ्यात त्याने तिला आपल्या हाताने मागे केलं. तिच्या खांद्यावर अलगदपणे हात ठेवला. हात हातात घेतला. डोळे वटारून म्हणाला, बायको आहे माझी. टवाळ पोरांना समजलं की हे नवरा बायको आहेत. नवरा सोबत आहे म्हटल्यावर त्या मुलांनी नाद सोडून दिला आणि 2 मिनिटात एक एक करून ती मुलं तिथून निघून गेली. ती 2 मिनिट आणि ते शब्द, बायको आहे माझी. एकेकाळचं ते स्वप्न, त्या स्वप्नामागे दडलेल्या असंख्य आशा, स्वप्नात रंगवलेले ते एक एक दृश्य, त्या 2 मिनिटात तिने जगून घेतलं. डोळ्यातली आसवं थांबत नव्हती. काळाने आणि नशिबाने साथ दिली असती तर हे वाक्य खरं ठरलं असतं. स्टेशन आलं. दोघांनीही एकमेकांना डोळे भरून पाहून घेतलं. कदाचित शेवटचं. भरल्या डोळ्यांनी दोघांचे मार्ग पुन्हा वेगळे झाले आणि दोघेही परतले आपापल्या वर्तमानात.